भारताने एका रात्रीत चायनाला असा झटका दिला, ज्याचे उत्तर चायनाला आजपर्यंत सापडलेलं नाही आणि तो झटका होता डिजिटल. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय जगात काय चाललंय. जून 29, 2020 मध्ये एकाच रात्रीत 274 चायनीज ॲप्स बंद झाले. पण चायनाला खरंच याचा फरक पडला का? आता नंबर्स बघूया. टिकटॉक भारतात 611 मिलियन डाउनलोड्स होते त्याचे. जगात एकूण डाउनलोड्सच्या 30% फक्त भारतातून येत होते. म्हणजे भारत टिकटॉकचा सर्वात मोठा मार्केट होता. बॅन झाल्यावर बाईट डान्सला रोज $5 लाख नुकसान झालं. एकूण नुकसान $6 बिलियन. बाईट डान्सचा 1 बिलियनचा इंडियन एक्सपान्शनचा प्लॅन होता. एका रात्रीत तो बंद झाला. हंड्रेड्स ऑफ एम्प्लॉईज ले ऑफ झाले. चायनाच्या फॉरेन मिनिस्ट्रीने स्ट्रॉंग कन्सर्न असं म्हटलं. म्हणजे चायनाला खरंच मोठे प्रॉब्लेम झाले. आता UC ब्राउझर, शेअर इट, अली एक्सप्रेस सगळ्यांचा इंडियामधला बिझनेस शून्यावर आला. आणि इंडियाला काय मिळालं तर इंस्टाग्राम रील्स लॉन्च झाला टिकटॉकची जागा घ्यायला. आणि त्यासोबतच जोश, मोज, शेअर चॅट इंडियन ॲप्स ओव्हरनाईट हिट झाले. इंडियाच्या होम ग्रोन क्रिएटर्सना प्लॅटफॉर्म मिळाला. पण एक ट्विस्ट आहे, चायना गेला पण गुपचूप परत आला. नवं नाव, नवा लोगो, तीच टेक्नॉलॉजी. आज भारतात 36 बँड ॲप्स पुन्हा चालू झालेत आणि ते ॲप स्टोअरवर लाईव्ह आहे. म्हणजे भारताने डोअर बंद केलेत, पण चायना विंडो मधून परत घुसला. डिजिटल वॉर हे कधीच संपत नसतं. पाहत राहा जगात काय चालू.